हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ऑटोकॅड यूज करून आपण ड्रॉइंग कसं बनवू शकतो. कारण एक्झामचे दिवस आहेत, ऑटोकॅड एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि काही बेसिक स्टेप्स यूज करून पूर्ण सॉफ्टवेअर न शिकता आपण ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग कशी बनवू शकतो याचं आपण एक ट्युटोरियल आज घेणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला एक फाईल डाउनलोड करायची आहे ज्याचं नाव आहे YBIT ऑर्थो टेम्पलेट 2025 आणि डेस्कटॉपवर आपल्याला एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. सो न्यू फोल्डर मध्ये जाऊन आपल्या नावाचा एखादा फोल्डर तुम्ही क्रिएट करू शकता. सो हा फोल्डर क्रिएट केल्यानंतर पूर्ण एम्प्टी फोल्डर आहे. सो याच्यामध्ये अजून एक फोल्डर आपल्याला क्रिएट करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण ओरिजिनल फाईल ठेवणार आहोत. सो ओजी नावाने आपण एक फोल्डर क्रिएट केला. सो हा फोल्डर क्रिएट केल्यानंतर जिथे आपली ही टेम्पलेट फाईल आहे ती टेम्पलेट फाईल आपल्याला कॉपी करायची आहे आणि ती कॉपी करून या नवीन ओजी फोल्डर मध्ये आपल्याला पेस्ट करायची आहे. सो इथे येऊन आपण पेस्ट केली आहे. ठीक आहे. सो ही टेम्पलेट फाईल आपल्याकडे आलेली आहे. आता पुन्हा ही आपण कॉपी करणार आहोत. ही कॉपी करून आपण जी ओरिजिनल फोल्डर आहे त्याच्यामध्ये ती आपण पेस्ट करणार आहोत. हे पेस्ट केल्यानंतर आपल्याला याला फाईलला रिनेम करायचं आहे. सो रिनेम आपण एक्सपेरिमेंट 1 या नावाने आपण ती रिनेम केली म्हणजे ओरिजिनल फाईल या फोल्डर मध्ये सेव्ह राहील. जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असेल की सेकंड एक्सपेरिमेंट करायचं तेव्हा पुन्हा ही कॉपी करायची आहे आणि इथे येऊन पेस्ट करायची आहे आणि पुन्हा त्याला रिनेम करायची आहे. ओके. सो ही आहे एक्सपेरिमेंट 2. या वेळेने आपल्याला प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. कधीच आपल्याला ही फाईल जी आहे ती एडिट करायची नाहीये. सो ही ओरिजिनल टेम्पलेट फाईल ऍज इट इज ठेवायची. त्याचे काय बेनिफिट्स आहे हे आपण नंतर बघूया. एकदा आपण ही प्रोसेस केली की आपल्याला फक्त एक्सपेरिमेंट नंबर 1 वर डबल क्लिक करायचं आहे. तो ऑटोकॅड ओपन होईल थोड्या वेळात. सो कोणत्या व्हर्जनचं ऑटोकॅड आपल्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल आहे त्याच्यावर काही गोष्टी थोड्याफार डिफरंट होतात पण बेसिक गोष्टी असतात त्या त्याच राहतात. इथे आपल्याला कुठेच क्लिक करायचं नाही, डायरेक्टली आपल्या समोर ही विंडो ओपन होईल. सो या टेम्पलेटचा बेनिफिट काय आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला मार्क केलेल्या इथे मिळतील की जशा आपल्याला 4 सेगमेंट इथे मार्क केलेले आहेत. नंतर याच्यामध्ये आपल्याकडे हे टेम्पलेट इथे मार्क केलेले आहे जिथे आपला डेटा सगळ्या गोष्टी आपण सेव्ह करू शकतो. याच्यामध्ये एडिट पण आपण करू शकतो रिक्वायरमेंट नुसार. सो जे काय रिक्वायर्ड आहे ते तुम्ही एडिट करून घ्या. तुमचं नाव, नंबर या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. सो इथे आपण सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करू शकतो. इथे टॉप व्ह्यू ड्रॉ करणार आणि इथे लेफ्ट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. आता बेसिकली जेव्हा आपण याच्यामध्ये स्टार्ट करतो तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की या एरो कडे लक्ष द्या. इथे मॉडेलच्या बाजूला इथे ग्रिड ऑन ऑफ करण्याचा ऑप्शन आहे. म्हणजे इथे ज्या लाईन्स दिसतात त्या आपण ऑफ करू शकतो. शक्यतो त्या ऑफ करा. नेक्स्ट इथे ऑर्थो मोड ऑन ऑफचं बटन आहे. सो ऑर्थो मोड तुम्ही ऑन ऑफ करू शकता. सो ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग साठी हा मोड ऑन करणं गरजेचं आहे. सो हा ऑप्शन जो आहे तो ऑन करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो इथे प्रेफरन्स पॉईंट सिलेक्ट करतो जनरली. म्हणजे जेव्हा एखादी लाईन आपल्याला ड्रॉ करायची असते, फॉर एक्झाम्पल इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि नेक्स्ट लाईन मला सिलेक्ट करायची आहे, त्यावेळी काय होतं जर हा ऑप्शन ऑन नसेल तर पॉइंट तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करत नाही. जेव्हा हा ऑप्शन ऑन असतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली पॉइंट सिलेक्ट करतो आणि आपल्याला लाईन ड्रॉ करणं इझी होतं. सो बेटर हा ऑप्शन नेहमी ऑन असेल. हे बघा, याच्या बाजूला एक छोटासा एरो आहे. सो त्या एरो मध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला काय एंड पॉइंट सिलेक्ट करायचे, मिड पॉइंट्स आहेत, सेंटर, जिओमेट्रिक सेंटर, नोड, क्वाड्रंट, इंटरसेक्शन, एक्सटेन्शन हे सगळे डिटेक्ट करू शकतो. जो जो काय तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करा. आता या टेम्पलेट मध्ये जे काय लागतंय गोष्टी मिनिमम त्या गोष्टी आपण इथे सिलेक्ट करून ठेवलेल्या. सो याचा जास्त विचार करू नका. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ऑर्थो मोड ग्रिड ऑन ऑफ तुम्ही कंट्रोल करू शकता. देन ऑर्थो मोड ऑन असला पाहिजे आणि हा जो आहे स्नॅप, ऑब्जेक्ट स्नॅप, तो ऑप्शन आपला ऑन असणं गरजेचं आहे. सो या बेसिक गोष्टी आहेत. नंतर इथे आपण सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस एस या कीज यूज करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. बऱ्याच वेळी पॉवर कट होतो आणि आपण केलेले ड्रॉइंग कधी कधी डिलीट होऊ शकतो. सो कंट्रोल एस हा ऑप्शन यूज करून आपण सेव्ह करू शकतो. एखादी ऍक्शन आपण केली आणि त्याला आपल्याला अंडू करायचं तर कंट्रोल आणि झेड बटन प्रेस करून आपण अंडू करू शकतो किंवा इथे एरोज दिलेत बघा. अंडू करायचं असेल हे बटन प्रेस करू शकता. रिडू करायचं असेल हे ऑप्शन तुम्ही एरो प्रेस करून आपण ती ऍक्शन करू शकतो. एखादा ऑब्जेक्ट डिलीट करायचा असेल सो आपण अशा वेळेने सिलेक्ट करून त्याला डिलीट बटन दाबून कीबोर्डवर डिलीट करू शकतो.
नंतर या विंडोमध्ये झूम इन झूम आउट करण्यासाठी आपण माऊसचं व्हील बटन यूज करून झूम इन झूम आउट करू शकतो. जर आपल्याला ही विंडो हलवायची आहे, पॅन करायची आहे, तर आपल्याला व्हील बटन जे आहे माऊसचं ते प्रेस करून ठेवायचं आणि ही विंडो आपण हवी तिथे मूव्ह करू शकतो. सो माऊसचा एक फार इम्पॉर्टंट रोल या सॉफ्टवेअर मध्ये आहे. सो जे लोक लॅपटॉप यूज करतात त्यांनी माऊस परचेस करणं इम्पॉर्टंट आहे. कोणताही बेसिक माऊस जो कमी किमतीमध्ये मिळतो तोही तुम्ही सॉफ्टवेअर साठी यूज केला तरी चालू शकतो. आपण हायर एंड काही बघणार नाही. बेसिक जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे त्याच रिलेटेड आपण या याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, सो व्हील बटन यूज करून झूम इन झूम आउट करा. तुमचं व्हील बटन प्रेस करा आणि याला पॅन करा. सो या बेसिक कमांड्स यूज करू शकतो. या व्यतिरिक्त ज्या कमांड्स लागणार आहेत त्या आपण वन बाय वन बघूया. सो पहिल्यांदा आपण क्वेश्चन बघूया, क्वेश्चन काय आहे आणि त्या रिलेटेड आपण तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो. सो हा क्वेश्चन इथे आपल्या समोर आहे. तर याचा आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा. तर फ्रंट व्ह्यू आपण जो एक्स डिरेक्शन आहे तिथून स्टार्ट करणार आहोत. जर समोरून बघितलं आपल्याला तर इथे एक रेक्टँगल दिसेल. याची लेंथ आहे 100 आणि हाईट आहे 15. सो पहिल्यांदा आपण हा रेक्टँगल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. सो इथे आपण लेफ्ट साइड पासून स्टार्ट करूया. आता इथे सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं नाही, फक्त नॉर्मल आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सो आता आपण याला एडिट करून घेऊ. सो या टेम्पलेटचा हाच बेनिफिट आहे की तुम्ही हवं तसं याला मोल्ड करू शकता आणि बेसिक कमांड्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो स्टार्ट करण्यासाठी आपल्याला लाईन कमांड यूज करायची आहे. सो लाईन कमांड यूज करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग पॉईंट हवा. सो स्टार्टिंग पॉईंट आपण इथून घेणार आहोत, इथून पुढेपर्यंत जाणार आहोत. ओके, आता सिम्पली ही कमांड जर यूज करायची असेल आपल्याला तर डायरेक्ट आपल्याला इथे लेंथ एंटर करावी लागेल. सो कीबोर्ड यूज करा आणि 100 या कीज प्रेस करा आणि नंतर एंटर बटन दाबायचं आहे. सो ऑटोमॅटिकली लाईन क्रिएट होणार. आता आपल्याला वरच्या डिरेक्शनला जायचंय 15 साठी. सो आपण जो आपला माऊस आहे त्याला वरच्या दिशेने आपल्याला मूव्ह करायचं आहे. सो इथे 15 आपण पुन्हा कीबोर्डवर एंटर करणार आहोत आणि एंटर बटन प्रेस करणार आहोत. सो 15 ची नेक्स्ट लाईन झाली. आता पुढे लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कर्सर जो आहे तो राईट साईडला न्यायचा आहे. सो अगेन आपण 100 इथे रिटर्न येणार. सो 100 पर्यंत रिटर्न आलो आणि ऍट द एंड 15 ओके. किंवा कर्सर तुम्ही खाली आणलं तर ऑटोमॅटिकली तो 15 डिटेक्ट करेल आणि आपल्याला लेफ्ट हँड की प्रेस करायची आहे माऊसची. ती केल्यानंतर अजून की जी लाईन कमांड आहे ती ऍक्टिव्ह आहे, ती कॅन्सल करण्यासाठी आपल्याला एस्केप बटन दाबावं लागेल. सो या वेने आपण इथे एक रेक्टँगल क्रिएट केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर हा पुन्हा रिवाइंड करा व्हिडिओ आणि बघा, म्हणजे हा रेक्टँगल कसा क्रिएट करायचा हे तुमच्या लक्षात येईल. फक्त लाईन कमांड यूज करून आपण हा ड्रॉ केलेला आहे. आता नेक्स्ट जो आहे तो हा रिप सेक्शन आहे. सो तो या पॉइंट पासून 30 वर आहे. सो इथून आपण एक लाईन ड्रॉ करणार 30 त्याची हाईट आहे 20 प्लस 45 प्लस 20 मीन्स 85 हाईट आहे. सो पहिल्यांदा आपण हा एल शेप क्रिएट करून घेऊया. लाईन कमांड मध्ये जायचंय, क्लिक करायचंय, हा पॉइंट सिलेक्ट करायचंय, हा पॉइंट सिलेक्ट करून या डिरेक्शनला 30 सो कीबोर्डवर 30 टाकायचंय आणि एंटर बटन दाबायचंय. नंतर अपवर्ड डिरेक्शनला मूव्ह करायचंय 85, एंटर करा, देन एंटर की प्रेस करा. सो ऑटोमॅटिकली 85 ची लाईन क्रिएट झालेली आहे. आता एस्केप बटन दाबून आपण ही कमांड एंड करूया. नंतर आपल्याला रिप सेक्शन दाखवायचो. हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट करायचा आहे. सो याच्यावर क्लिक करा, नेक्स्ट पॉइंट याच्यावर क्लिक करा. सो ऑटोमॅटिकली आपल्याला हा रिप सेक्शन मिळून जाईल. आता या पॉइंट पासून पुढे जायचं आपल्याला. इथून पुढे किती आहे 40 आहे. त्याच्या पुढे हा रेडियस आहे 30. सो 40 प्लस 30 70. ओके, सो 70 पर्यंत आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. सो पुन्हा लाईन कमांड, हा पॉइंट सिलेक्ट करा, या डिरेक्शनला 70 कीबोर्ड टाका, एंटर की प्रेस करा. नंतर बघा इथून खाली यायचं आपल्याला 20 ने. सो इथून 20 आपण डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह करणार आहोत. एंटर की प्रेस करा. पुन्हा इथून रिटर्न यायचंय, पण इथून रिटर्न किती यायचंय आपल्याला, तर ही जी वेट दिली आहे ती 20 दिली आहे. सो टोटल वेट जी आहे ती 70 आहे. 70 मधनं 20 मायनस करायचे म्हणजे 50 पर्यंत आपल्याला रिटर्न यायचंय. सो कीबोर्डवर 50 एंटर करायचंय, एंटर की प्रेस करा. पुन्हा खालच्या डिरेक्शनने आपल्याला यायचंय, म्हणजे ही जी सेक्शन आहे, हा सेक्शन तो आपल्याला दाखवायचा आहे. तो आहे 45 सो 45 नंतर पुन्हा या डिरेक्शनला 50 आणि देन कनेक्ट. सो या वेने खूप सिंपल स्टेप्स मध्ये आपण याचा
जो फ्रंट व्ह्यू आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट करत आलेलो आहे. आता फक्त आपल्याला ही सेंटर लाईन ड्रॉ करायची आहे. क्लिअर? सो सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी बघा इथून 40 वर आहे. सो लाईन कमांड यूज करून तुम्ही इथून 40 वर येऊन एक खाली लाईन ड्रॉ करू शकता किंवा मी तुम्हाला सेकंड मेथड सांगू शकतो. आता तुम्हाला लाईन कमांड समजली असेल. सो इथे आपण एक ऑफसेट कमांड आहे त्याचा यूज करूया. सो पहिल्यांदा जी लाईन ऑफसेट करायची ती सिलेक्ट करायची आहे. स्टेप वाईज प्रोसेस आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. सो पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करा. ऑफसेट कमांड सिलेक्ट करा. नंतर किती ने ऑफसेट करायचं, ही लाईन जी आहे ती 40 ने आपल्याला इथे हवी. सो 40 हे आपल्याला 40 हे आपल्याला एंटर करायचं, कीबोर्डवर एंटर की प्रेस करायची आहे. मग अजून एक लाईन तुम्हाला विजिबली इथे दिसेल. सो ही लाईन तुम्ही आयदर लेफ्ट साइडला ड्रॉ करू शकता किंवा राईट साइडला ड्रॉ करू शकता. ही तुमची चॉईस आहे. सो आपण लेफ्ट साइडला आपल्याला हवी, सो आपण लेफ्ट साइडवर क्लिक केलेलं आहे. क्लिअर समजलंय तुम्हाला? बट आपल्याला ही जी लाईन आहे ती कशी हवी आहे, सेंटर लाईन हवी आहे. सो आपण हिला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करूया. सो ही लाईन सिलेक्ट केली मी आणि इथे ऑप्शन्स आहेत बघा, वेगवेगळे लाईन्स तुमच्यासाठी ऑलरेडी ड्रॉ करून किंवा मेन्शन करून ठेवले आहेत, त्यातली आपल्याला ही सेंटर लाईन सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. सो पुन्हा मी अंडू करून तुम्हाला दाखवतो. लाईन सिलेक्ट करा, इथे येऊन सेंटर लाईन क्लिक करा. अजून जर तुम्हाला सेंटर लाईन फाईन हवी असेल तर या लाईनला सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये या आणि इथे आपल्याला हा जो फॅक्टर आहे तो 0.3 किंवा 0.5 तुम्ही करून एंटर की प्रेस करू शकता, म्हणजे अजून फाईन तुम्हाला सेंटर लाईन इथे बघायला मिळेल. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे आपल्याला इथे होल ड्रॉ करायचा. होलचा जो डायमीटर आहे तो 30 आहे. सो इथून सेंटर लाईन पासून 15 इथून 15 अशी दोन लाईन्स आपल्याला ड्रॉ कराव्या लागतील. सो आपण स्टार्ट करूया इथे. म्हणजे जर ही लाईन आपण ऑफसेट केली या डिरेक्शन आणि या डिरेक्शनला तर आपल्याला इझिली होलच्या ज्या हिडन लाईन्स आहेत त्या ड्रॉ करता येतील. सो पहिल्यांदा आपण ह्या लाईनला थोडं एक्सटेंड करून घेऊया. सो एक्सटेंड करण्यासाठी आपल्याला लाईन सिलेक्ट करायची आहे. लाईन सिलेक्ट केल्यानंतर हे जे डॉट्स आहेत ते ओढून घ्यायचे खाली किंवा वर. सो या वेळेने आपण एखादी लाईन एक्सटेंड करू शकतो. आता या लाईनला ऑफसेट करण्यासाठी पुन्हा आपण लाईन सिलेक्ट करणार, ऑफसेट कमांड मध्ये येणार. ऑफसेट कमांड मध्ये आल्यानंतर 15 हे डिस्टन्स देणार आहोत आणि एंटर दाबणार. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला एक लाईन जनरेट केलेली आहे. सो इथे आपण क्लिक करूया. दुसरी लाईन इथेच करायची आहे. हे लक्षात ठेवा, अजून आपण एस्केप बटन प्रेस नाही केलं म्हणजे आपण कमांड मध्ये जाऊ. सो पुन्हा आपण तीच कमांड यूज करून सेंटर लाईन सिलेक्ट करायची आणि या डिरेक्शनला अजून एक लाईन ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. सो हा या कमांडचा बेनिफिट आहे. आपण या कमांड मधून बाहेर पडूया, एस्केप बटन प्रेस करू आणि कमांड मधून बाहेर येऊ. कमांड मधून बाहेर आल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला प्लस साइन दिसेल, म्हणजे आपण कमांडच्या बाहेर आहोत. आता जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो आपण डिलीट करून टाकूया. सो एक्स्ट्रा पोर्शन डिलीट करण्यासाठी इथे ट्रिम नावाची कमांड आहे, कैचीने दाखवली, ती कमांड आपण यूज करू आणि एक्स्ट्रा पोर्शन जो आहे तो आपण कट करूया. इथे पण मटेरियल नाहीये म्हणजे इथे काही कटिंग झालेलं नाही. सो या लाईन्स पण इथे येणार नाही. सो प्रॉपर हिडन लाईन्स दाखवणं गरजेचं आहे. सो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो आपण ट्रिम करून टाकला इथे. सो आता आपल्याकडे ऑलमोस्ट कम्प्लीट व्ह्यू तयार झालेला आहे. हा तयार झाल्यानंतर या लाईन्सला आपल्याला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करा. लाईन सिलेक्ट केल्यानंतर इथे येऊन हिडन लाईन्स सिलेक्ट करा. सो ऑटोमॅटिकली इथे हिडन लाईन्स तुम्हाला दिसतात या बघा. आता बाकी लाईन्सला पण हिडन लाईन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डायरेक्टली लाईन सिलेक्ट करा, इथे या, हिडन लाईन ही एक मेथड आहे किंवा तुम्ही मॅच प्रॉपर्टीज हा एक ऑप्शन यूज करू शकता. जेवढे मिनिमम ऑप्शन तुम्हाला माहिती आहे तेवढे तुम्ही अॅक्युरेटली ड्रॉ करू शकता, म्हणून मी कमीत कमी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ड्रॉइंग कशी बनवायची हे इथे शिकवते. ओके. सो मॅच प्रॉपर्टीज यूज करण्यासाठी आपल्याला मॅच प्रॉपर्टीला क्लिक करायचं आहे. ज्या लाईनची प्रॉपर्टी आपल्याला अक्वायर करायची ती लाईन पहिल्यांदा सिलेक्ट करा. ज्या लाईनला ही प्रॉपर्टी द्यायची आहे ती नंतर सिलेक्ट करा. देन ही एस्केप बटन प्रेस करा कमांड मधून बाहेर. सो या सिंपल वेने आपण या सगळ्या ड्रॉइंग्स इथे कम्प्लीट करू शकतो जर आपल्याकडे या बेसिक कमांड माहिती असतील तर. आपण काय यूज केलंय, लाईन कमांड यूज केली आहे, ऑफसेट कमांड यूज केली, ट्रिम कमांड यूज केली, नंतर लेअर प्रॉपर्टीज यूज केल्यात आणि मॅच प्रॉपर्टी. सो या बेसिक कमांड्स यूज करून आपण हा सिंपल आणि छानसा असा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. आता अजून एक कमांड आपण शिकणार आहोत जी आहे डायमेन्शन कमांड. सो पहिल्यांदा आपण लाईन मध्ये जाऊन डायमेन्शन लाईन सिलेक्ट करूया. हे सिलेक्ट केल्यानंतर डायमेन्शन्स ही कमांड सिलेक्ट करायची. आता ज्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स हवं ते पॉइंट्स आपल्याला सिलेक्ट करायचे, पॉईंट 1, पॉईंट 2. नंतर या डायमेन्शन्सला बाहेर ड्रॅग करायचं आणि क्लिक करायचं. सेम वे इयर जे काय डायमेन्शन आपल्याला द्यायचे ते पॉइंट सिलेक्ट करत जायचे आणि ड्रॅग करून बाहेर आणायचे. ओके. कधी कधी सिलेक्ट होत नाही तेव्हा प्रॉपर झूम करून तुम्ही दाखवू शकता.
तर या वेळेने आपण इम्पॉर्टंट जे लाईन्स आहेत ते आपण इथे दाखवू शकतो. स्किप करू. इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते याच्यामध्ये आपण शो केलेले आहेत. सो या वेळेने जो आपला फ्रंट व्ह्यू आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आता आपण टॉप व्ह्यू साठी जाऊया. सो टॉप व्ह्यू साठी जाताना पहिला इम्पॉर्टंट काय, प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करणं. सो इथे पुन्हा प्रोजेक्शन लाईन्सचे ऑप्शन आहेत. प्रोजेक्शन लाईन सिलेक्ट करा. आपण फक्त लाईन कमांड यूज करणार. सो लाईन कमांड, लाईन ज्या प्रोजेक्ट करायच्या आहेत त्या डाऊनवर्ड डिरेक्शनला प्रोजेक्ट करून घ्या. वन बाय वन सगळ्या लाईन्स प्रोजेक्ट करा, इम्पॉर्टंट लाईन्स आहेत त्या. सो या वेळेने इम्पॉर्टंट लाईन्स आपण प्रोजेक्ट करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता जर आपण टॉप व्ह्यू बघितला जो आपण वरून बघणार आहोत, तर आपल्याला ते 100 बाय 100चा एक स्क्वेअर दिसणार आहे. सो 100 बाय 100चा आपण एक स्क्वेअर क्रिएट करून घेऊ याच्यामध्ये. सो तो क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा आपण इथे जाऊन नॉर्मल लाईन जी आहे आपली ती सिलेक्ट करूया आणि लाईन कमांड मध्ये येऊया. सो मॅक्सिमम जी लेंथ आहे ती 100 mm आहे. सो इथून इथपर्यंत. सो ही जी व्हाईट लाईन दिसते तेवढी त्याची बाउंड्री लाईन आहे. आता ही लाईन आपल्याला बॉटम डिरेक्शनला पण हवी आहे, बट ही लाईन कशी हवी आहे, तर इथे जर आपण बघितलं तर इथे एक सेंटर लाईन आहे. सो इथून 50 mm आणि पुढे 50 mm अशी आपण लाईन्स ड्रॉ करूया, म्हणजे ते आपल्यासाठी इझी राहील. ओके. सो या लाईनला आपल्याला ऑफसेट करायचं आहे. लाईन सिलेक्ट करा. ऑफसेट कमांड मध्ये या. डिस्टन्स किती द्यायचं आहे आपल्याला, 50. कीबोर्डवर एंटर करा, एंटर की प्रेस करा आणि डिरेक्शन द्या. क्लिक करा. सो ही लाईन फर्स्ट क्रिएट झाली. अजून आपण कमांड मध्ये आहोत, सो अजून एक लाईन आपण क्रिएट करू शकतो. सो ही सेंटर लाईन सिलेक्ट करा आणि पुन्हा 50 mm ने तिला ऑफसेट करा. सो या वेळेने आपला हा रेक्टँगल आता, सॉरी, स्क्वेअर क्रिएट होतोय. सो व्हाईट लाईनने आपण याला मार्क करून घेऊया. हे पॉइंट्स, एस्केप दाबा, पुन्हा अजून इथे या. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे ही सेंटर लाईन म्हणून आपण कन्वर्ट करूया. ठीक. सो इथे यायचं सेंटर लाईन, और सिंपली आपण काय करू शकतो, मॅच प्रॉपर्टी. सो मॅच प्रॉपर्टी मध्ये यायचंय, लाईन सिलेक्ट करायचं आणि या लाईनला पण कन्वर्ट करून घ्यायचंय. ओके. आता या लाईन्स थोड्याशा एक्सटेंड करू आपण दोन्ही डिरेक्शनला. पुन्हा ही लाईन आपण एक्सटेंड करून घेऊ. सो इथे आपल्याला एक सेंटर पॉइंट मिळालाय. सो हा सेंटर पॉइंट जो आहे तो याचा आहे, या सर होलचा आहे, ज्याचा डायमीटर 30 mm आणि आउटर जो आहे तो 30 mm रेडियसचा आहे. सो हे लक्षात ठेवा. सो या वेळेने आपण प्लॉट करून घेऊया इथे. सो इथे आपल्याला ही कमांड यूज करण्यासाठी आपण सर्कल कमांड यूज करणार. सर्कल कमांड यूज करताना आपल्याला सेंटर आणि रेडियस एवढ्याच गोष्टी द्यायच्या. सो सर्कल कमांड वर क्लिक करा, सेंटर पॉइंट द्या आणि इथून किती आहे रेडियस, 15 mm चा होल आहे. सो 15 mm आपण डायरेक्टली देणार आहोत. सो आउटर जो सेमी सर्कल आहे तो 30 mm रेडियसचा आहे. तर याच्यासाठी सर्कल कमांड यूज करा, सेंटर पॉइंट, रेडियस इज 30. सो या वेळेने दोन सर्कल्स आपण क्रिएट केले, बट ऍक्च्युली आपल्याला इथे सेमी सर्कल हवाय किंवा हाफ सर्कल हवाय. सो हाफ पार्ट जो आहे तो ट्रिम करून टाका. ओके. जेवढे सिंपल कमांड, जास्त डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाही. सिंपल वेने, थोडे एफर्ट जास्त लागले तरी आपण हे पटकन ड्रॉ करू शकतो. सो या वेने आपण हे ड्रॉ केलेलं आहे. तर हा जो पोर्शन आहे तो इथपर्यंत एक्सटेंड झालाय 40 mm पर्यंत. सो पुन्हा मेजरमेंट घ्यायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे हा पोर्शन जो आहे तोच हा पोर्शन आहे. सो ही जी लाईन आहे ती इथपर्यंत एक्सटेंड होणार, तिथून खाली येणार, पुन्हा इथपर्यंत येणार. ओके. सो या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तो आपण लाईन कमांड यूज करूया. इथे क्लिक करायचंय आणि पुढे न्यायचंय. ओके. कधी कधी कसं होतं, थोडं तुम्ही इथपर्यंत नेलं तर लाईन पॉइंट सिलेक्शन साठी इश्यू होतो. सो थोडी लाईन ही एक्सटेंड करा, म्हणजे आपल्यासाठी इझी राहील. एस्केप बटन दाबा, पुन्हा सेकंड पॉइंट हा सिलेक्ट करा, लाईन थोडी एक्सटेंड करा. सो ऑटोमॅटिकली हा लाईन सिलेक्ट करेल. लास्टली आपण हे दोन पॉइंट्स कनेक्ट करून टाकू. नंतर ट्रिम कमांड यूज करायची, एक्सेस जो आहे लाईन्स त्या डिलीट करून टाका. सो या वेळेने आपला हा जो टॉप पोर्शन आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आता राहिलाय याच्यामध्ये ह्या ज्या फिलेट्स आहेत, राऊंड शेप दिसतोय कॉर्नरला, त्याला म्हणतो आपण फिलेट. त्याचा रेडियस आहे 20 mm. ओके. सो टू ड्रॉ करणे एक सगळ्यात इझी पार्ट आहे. सो लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, चारही कॉर्नर्सला आपल्या फिलेट आहे. सो इथे फिलेट कमांड ऑलरेडी प्रेझेंट आहे. सो फिलेट कमांड वर क्लिक करायचंय. फिलेट कमांड वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक विंडो दिसते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमांड दिसत आहेत. सो जर ही कमांड विंडो दिसत नसेल तुमच्या केसला, तर आपल्याला काय करायचंय, व्ह्यू मध्ये जायचंय. व्ह्यू मध्ये गेल्यानंतर इथे हा बघा,
कमांड प्रॉम्प्टचा ऑप्शन आहे किंवा कमांड लाईनचा ऑप्शन आहे तो ऑफ असतो कधी कधी. सो तो ऑफ असेल तर इथे आपल्याला काहीच दिसत नाही, मुलं कन्फ्युज होतात. बट इथे व्ह्यू मध्ये येऊन आपण कमांड लाईन ऑन करू शकतो. सो आपल्याला पुन्हा तो ऑप्शन विजिबल होईल. सो आपण होम मध्ये येऊया. होम मध्ये आल्यानंतर आपल्याला फिलेट कमांड यूज करायची आहे. सो कमांड लाईन मध्ये इथे रेडियस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. काय सिलेक्ट करायचं आपल्याला? रेडियस. सो रेडियस वर क्लिक करा आणि इथे डायरेक्ट रेडियस आपल्याला द्यायचे. किती आहे रेडियस? 20. सो 20 कीबोर्डवर प्रेस करायचंय आणि एंटर की प्रेस करायची. ओके. सो पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सो जेव्हा फिलेट कमांड यूज करायची तेव्हा फिलेट कमांड वर क्लिक करायचंय. त्यानंतर कमांड लाईन मध्ये इथे रेडियस सिलेक्ट करायचंय. रेडियसची व्हॅल्यू इथे टाकायची आहे 20 आणि एंटर बटन दाबायचं. आता फक्त ज्या दोन लाईन्स मध्ये फिलेट क्रिएट करायची आहे त्या दोन लाईन सिलेक्ट करा. लाईन 1, लाईन 2. सो ऑटोमॅटिकली 20 ची रेडियस क्रिएट होईल. सो तुमचं काम खूप इझी राहील. फिलेट कमांड, रेडियस 20, एंटर, सिलेक्ट द लाईन्स. फिलेट कमांड, radius 20, select the lines. Select command, radius 20, select the lines. So this way तो automatically create करेल. So almost ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या आपण कम्प्लीट केल्यात. आता फक्त जी रिप आहे ती फक्त पेंडिंग आहे. सो रिपचा जर थिकनेस बघितला 12 चा आहे अँड ती ऍक्सेसला सिमेट्रिक आहे. म्हणजे आपण या ऍक्सेसला अबव 6 आणि बिलो 6 अशा दोन लाईन्स ड्रॉ केल्या तर आपल्याला रिप्सचा सेक्शन मिळून जाईल. काही मुलं काय करतात, खूप जास्त विचार करतात, ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतात. 0.6, 0.6 असं करायचं नाहीये. आपलं युनिट जे आहे ते मिलीमीटर आहे. सो त्याच्यासाठी हे मिलीमीटर युनिट हे सेट केलेलं आहे. सो सगळ्या व्हॅल्यूज मिलीमीटर्स मध्ये आपल्याला पुट करायचे आहे. सो आपण पहिल्यांदा ही लाईन ऑफसेट करून घेऊ, सेंटर लाईन. सो सेंटर लाईन सिलेक्ट करा. ऑफसेट कमांड मध्ये या. किती ने ऑफसेट करायचे? 6 सो 6 टाका आणि एंटर करा. सो ऑटोमॅटिकली एक लाईन वर मिळेल. अजून आपण कमांड मध्ये जाऊ. सो पुन्हा सेंटर लाईन सिलेक्ट करा आणि अदर डिरेक्शनला अजून एक लाईन क्रिएट करा. सो या वेळेने आपल्याला ही लाईन मिळून गेलेली आहे. बट ऍक्च्युली सेंटर लाईन नाही, ही आपल्याला सॉलिड लाईन हवी आहे. सो आपण काय करणार, मॅच प्रॉपर्टीवर जाणार आहोत. या लाईनची प्रॉपर्टी मला या लाईनला असाइन करायची आहे, सेम वे या लाईनला. सो ऑटोमॅटिकली ती असाइन होईल. आता ज्या एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या आपण ट्रिम करू टाकू. जशी ही लाईन नकोय मला, ही नकोय, ही नकोय आणि ही नकोय. ओके. सो एवढे या लाईन्स कट करा. आता ऑटोमॅटिकली ही जी आहे ती डिफरंट लाईन क्रिएट झाली. ती सिलेक्ट करा. कीबोर्डवर डिलीट बटन प्रेस करा. सेम वे इथे, सेम वे. सो आपला व्ह्यू जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. प्रोजेक्शन लाईन्स हव्या तर तुम्ही डिलीट करू शकता, म्हणजे बेटर व्ह्यू तुम्हाला इथे मिळेल. कारण आपण कलर झेरॉक्स काढत नाहीत, ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढतो, त्यामुळे काय काय लाईन्स ओव्हरलॅप झालेल्या दिसतात. आता पुन्हा आपल्याला डायमेन्शन द्यायचे. सो डायमेन्शन लाईन सिलेक्ट करा. डायमेन्शन्स ऑप्शन मध्ये या. जे काय एक्स्ट्रा डायमेन्शन्स आहेत ते आपण मेन्शन करू शकतो. सर्कलला डायमेन्शन द्यायचे असेल तर तो सर्कल जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, नंतर बाहेर येऊन ड्रॅग करायचा. सो या वेने आपण या गोष्टी इथे दाखवू शकतो. सो झूम इन केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला एक डायमेन्शन्स देता येईल. ठीक आहे. ऍज वेल एज ही एक डायमेन्शन देऊन टाकू आपण. मोस्टली जे इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते आपण सगळे याच्यामध्ये कव्हर अप केलेले आहेत. आता राहिला याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ओके. सो लेफ्ट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो, प्रोजेक्शन घेतोय टॉप व्ह्यू पासून, प्रोजेक्शन घेतोय फ्रंट व्ह्यू पासून. सो त्या गोष्टी आपण कम्प्लीट करूया. सो पहिल्यांदा आपण फ्रंट व्ह्यू पासून प्रोजेक्शन घेऊया. त्याच्यासाठी आपण डायमेन्शन्स लाईन सिलेक्ट न करता प्रोजेक्शन लाईन सिलेक्ट करूया. लाईन कमांड घ्यायची आहे, क्लिक करायचं इथे आणि इथे डिरेक्शनला एक्सटेंड करायचे. एस्केप बटन दाबायचं आहे. पुन्हा लाईन कमांड मध्ये यायचं आहे. लाईन सिलेक्ट करायची आहे, एस्केप, लाईन कमांड, प्रोजेक्ट करा. इथे लाईन कमांड मध्ये या. पुन्हा पॉइंट्स प्रोजेक्ट करा. या वेळेने सर्व डायमेन्शन जे आहेत ते फ्रंट व्ह्यू मधून प्रोजेक्ट केले. आता या ग्रीन लाईन्स जे आहेत ते आपण डिलीट करूया कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. आणि इथून जे इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते वन बाय वन मी प्रोजेक्ट करतो. मला ही आउटर डायमेन्शन्स हवी, सो थोडं एक्सटेंड केला तरी चालेल या डिरेक्शनला. नंतर इथून मला ही डायमेन्शन हवी आहे. नंतर मला ही सेंटर लाईन हवी आहे. इथून सॉल्व ऑटोमॅटिक सेंटर लाईन आहे. ही जी आहे ती हवी आहे आणि ही जी आहे ती हवी आहे. सो अशा वेळेने थोडा आपण एक्सटेंड करून घेतला. आता जे नको आहे आपल्याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपण ट्रिम करून टाकू इथून. ओके. सो या वेळेने आपण ट्रिम केलेला आहे. आता हे पॉइंट्स आपल्याला इथे
प्रोजेक्ट करायचे. आपण कंपास यूज करून हा सेंटर पकडून ट्रिम करायचं. पण इथे आपल्याला एक कमांड शिकावी लागेल जिचं नाव आहे आर्क. सो आर्क मध्ये इथे जो ट्रायंगल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून थर्ड ऑप्शन, बॉटम पासून थर्ड ऑप्शन, सेंटर स्टार्ट अँगल, काय ऑप्शन आहे, सेंटर स्टार्ट अँगल, हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो स्टार्ट करायचं, जो ज्या सिक्वेन्स मध्ये इथे दिलंय सेंटर स्टार्ट अँगल, त्या वेळेने आपल्याला इथे प्रोजेक्ट करायचं आहे. सेंटर पॉइंट, स्टार्ट पॉइंट लाईनचा कर्वचा आणि अँगल 90 डिग्री कीबोर्डवर टाकायचं, एंटर की प्रेस करायची. ओके, पुन्हा आपण यूज करू. सेंटर पॉइंट, स्टार्ट पॉइंट आणि अँगल आहे 90. सो ऑटोमॅटिक एक आर्क इथे क्रिएट झालेली आहे. नेक्स्ट आर्क, सेंटर पॉइंट, स्टार्ट पॉइंट, अँगल 90. नेक्स्ट आर्क, सेंटर पॉइंट नेहमी सेम राहणार, स्टार्टिंग पॉइंट चेंज होणार, अँगल सेम राहणार. सो या वेळेने आपण रिक्वायर्ड आर्क जे आहे ते क्रिएट करून घेऊ शकतो. बेसिक कमांड्स आपण यूज करतोय. सो ऍडव्हान्स ज्यांना अपेक्षित आहेत, ऍडव्हान्स पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर केलेला नाही, फक्त बेसिक पार्ट आपण जे आहेत ते कव्हर केले. या वेळेने रिक्वायर्ड पॉइंट्स आपण प्रोजेक्ट करून घेतलेत लेफ्ट हँड साइड व्ह्यू साठी. लक्षात ठेवा, सगळेच पॉइंट एका वेळी शिफ्ट करायची गरज नाही, वन बाय वन जे रिक्वायर्ड आहे ते आपण शिफ्ट करू शकतो. आता पुन्हा इथून वर्टिकल लाईन्स ड्रॉ करायला पाहिजे. सो आपण वर्टिकल लाईन्स इथून ड्रॉ करूया. लाईन कमांड यूज करायची आहे, ड्रॉ करा, एस्केप बटन दाबा, लाईन कमांड यूज करा, पुन्हा लाईन कमांड यूज करा, लाईन कमांड यूज करा. ठीक, आता ही जी लाईन आहे ती सेंटर लाईन आहे. सो त्याची प्रॉपर्टी आपण असाइन करूया. सेंटर लाईन इथे आहे, ती इथे आपण असाइन, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. जर आपण याचा लेफ्ट हँड साइड, म्हणजे या व्ह्यूने आपल्याला लेफ्ट साइड दिसेल, हा फ्रंट व्ह्यू आहे, इथून लेफ्ट साइड आहे. सो आपल्याला इथे समोर एक रेक्टँगल दिसेल, मध्ये गॅप आहे. सो एक अजून एक रेक्टँगल आणि इथे एक रेक्टँगल आणि बॉटमला एक रेक्टँगल, असे 1 2 3 4 4 रेक्टँगल्स दिसतील. ते पहिले आपण प्लॉट करून घेऊ, जे की टोटली विजिबल असतील. सो लाईन सिलेक्ट करा, लाईन कमांड मध्ये या आणि इथून आपण ड्रॉ करणार. सो हा पहिला रेक्टँगल आहे. सो ऑर्थोग्राफीचं तुमचं नॉलेज क्लिअर असेल तर आपण हे इझिली ड्रॉ करू शकतो. सो या वेळेने हा बेस जो आहे तो आपण इथे क्रिएट केलेला आहे. हा जो बेस आहे जो त्या साईडने दिसतोय तो. नंतर पुढचा जो रेक्टँगल आहे त्याची विड्थ कमी आहे. त्याची विड्थ किती असणार आहे, जेवढी याची विड्थ असेल, सो या दोन लाईन्स मध्ये जेवढी विड्थ आहे तेवढीच त्या रेक्टँगलची विड्थ असणार आहे. सो त्या रेक्टँगलची विड्थ आहे एवढी. सो या वेळेने आपण हा एक अजून एक रेक्टँगल क्रिएट केलाय. त्याच्यावर अजून एक रेक्टँगल आहे जो की हा असा आहे. एस्केप बटन दाबा आणि त्याच्यावर अजून एक रेक्टँगल आहे जो की हा आहे. सो अशा वेळेने आपल्याला हा जो ओव्हरव्ह्यू आहे तो क्रिएट झाला. आता एक्सेस लाईन्स आहेत त्या आपण डिलीट करून टाकतोय म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअरली दिसतील. इव्हन ही ग्रीन लाईन पण डिलीट करूया. ठीक आहे. सो यावेळी सॉरी सो या वेळेने आपला जो लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे तो क्लिअरली दिसेल. इथे ही सेंटर लाईन आहे जी की इथे प्लॉट केली आहे आपण, आणि सेंटर लाईनच्या अगेन्स्ट हा होल आहे ज्याचा डायमीटर आहे 30 mm. ओके, तर तो पण तुम्ही प्रोजेक्ट करून दाखवू शकता, किंवा सिम्पली तेवढं कन्फ्युजन नको असेल तर या लाईनला आपण ऑफसेट करूया. सो लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट कमांड, डिस्टन्स द्या 15 mm, ऑफसेट करा, पुन्हा सेंटर लाईन, ऑफसेट. ओके, एस्केप बटन दाबून कमांड मधून बाहेर या. पुन्हा मॅच प्रॉपर्टीज मध्ये या, हिडन लाईन सिलेक्ट करा, सिलेक्ट द रिक्वायर्ड लाईन अँड देन एस्केप. ट्रिम करून टाकूया एक्स्ट्रा पार्ट जो आहे. इथे पण होल नाहीये सो याला आपण रिमूव्ह करू. इथे नाहीये, ही पण लाईन नकोय सो आपण तिला ट्रिम करून टाकूया. ठीक आहे. आता हा पोर्शन बऱ्यापैकी कव्हर झाला. राहिला आहे काय, तर ही जो रिप पोर्शन आहे तो आता राहिलेला आहे, जो बॅक साईडला आहे, जो की आपल्याला या साईडने दिसणार नाही. सो हा पोर्शन आपण इथे प्लॉट करूया. सो तो प्लॉट करण्यासाठी पुन्हा आपण ही लाईन सिलेक्ट करू, ऑफसेट करूया. ऑफसेट केल्यानंतर डिस्टन्स द्यायचं 6 mm. लक्षात ठेवा एमएम मध्येच आपल्याला डिस्टन्स द्यायचा आहे. पुन्हा सेंटर लाईन सिलेक्ट करा आणि इथे क्लिक करा. सो या वेळेने आपण हा रिप पोर्शन सिलेक्ट केले आहे. आता ही रिप दिसेल का आपल्याला या व्ह्यूने लेफ्ट साईडने बघताना, तर दिसणार नाहीये. तर आपल्याला ही कशी दिसणार आहे, हिडन लाईन म्हणून दिसणार आहे. सो मॅच प्रॉपर्टीज मध्ये यायचं आहे, हिडन लाईनची प्रॉपर्टी अक्वायर करायची आहे, नंतर ज्याला द्यायची आहे ती लाईन सिलेक्ट करायची आहे. मॅच प्रॉपर्टी, हिडन लाईन, रिक्वायर्ड लाईन सिलेक्ट करून घ्या. सो ह्या हिडन लाईन्स मध्ये कन्वर्ट झाली. आता एक्स्ट्रा लाईन ज्या आहेत त्या ट्रिम करून टाकूया.
सॉरी. सो जर बघितलं आपण रिप इथपर्यंत आहे, सो एक्स्ट्रा जी रिपची लाईन आहे ती आपण डिलीट करून टाकूया. ठीक आहे. सो या वेने आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू बघूनच लेफ्ट हँड साइड व्ह्यू ड्रॉ करायचं. जसं आपण कार चालवताना किंवा बाईक चालवताना दोन्ही मिरर्सचा यूज करतो, सेम वे हे व्ह्यूज ड्रॉ करताना प्रत्येक वेळी आपल्याला तो लक्षात ठेवून ड्रॉ करावा लागतो. क्लिअर? सो आपला जो लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे तो पण इथे बनलेला आहे. गेटिंग? फक्त तुम्ही यांना रिऍडजस्ट करून घेऊ शकता. इथे प्लस साइन आहे त्याच्यावर आपण ऍडजस्टमेंट करू शकतो याची. ठीक आहे. सेम वे फ्रंट व्ह्यू ला तुम्ही शिफ्ट करू शकता. टॉप व्ह्यू तुम्ही सिलेक्ट करून त्याला ऍडजस्ट करू शकता. नंतर ग्रीन लाईन्स नको असेल तर तुम्ही डिलीट करू शकता. सो जे काय त्याला अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी गरजेचं आहे ते सगळं तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके. हे केल्यानंतर डायमेन्शन्स काही द्यायचे असतील, रिमेनिंग असेल तर डायमेन्शन्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यासाठी आपण पुन्हा डायमेन्शन मध्ये जाणार. इथून ही सेंटर लाईन सिलेक्ट केली, हे डायमेन्शन दिलं आपण इथे, आणि काय मिसिंग डायमेन्शन असेल तर आपण ते मेन्शन करू शकतो याच्यामध्ये. ओके. सो अशा प्रकारे डायमेन्शन देऊन सगळे व्ह्यूज ड्रॉ करून आपला जो व्ह्यू आहे कम्प्लीट झालेला आहे. पण इथे अजून आपलं काम संपत नाहीये. आता याला प्लॉट करणं, याचं प्रिंट आउट घेणं हे एक इम्पॉर्टंट काम आहे. त्यासाठी वर लक्ष द्या. आपण मॉडेल मध्ये आहोत, मॉडेल मधून आपण लेआउट मध्ये जाणार आहोत. कुठे आहोत आपण? मॉडेल मध्ये आहोत, त्याच्यावरून लेआउट मध्ये जाणार. सो लेआउट 1 ला क्लिक करा. सो एक ब्लँक स्क्रीन इथे ओपन होईल जर आपल्याकडे हे टेम्पलेट असेल तर. टेम्पलेट मध्ये सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत, तुम्हाला काही चेंज करण्याची गरज नाही. सो हे लेआउट 1 ओपन झालेलं आहे. सो लेआउट 1 ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लेआउट मध्ये जायचंय. इथे बघा लेआउटचा टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचंय. रेक्टँग्युलर म्हणून ऑप्शन आहे, सो रेक्टँग्युलर वर जायचंय आणि इथे रेक्टँग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथून क्लिक करायचं आपल्याला आणि ड्रॅग करून इथपर्यंत यायचंय. सो ऑटोमॅटिकली जो रिक्वायर्ड व्ह्यू आहे तो इथे प्लॉट झालेला आहे. गेटिंग? काय करायचं मी पुन्हा रिपीट करतो. लेआउट 1 मध्ये यायचंय किंवा लेआउट 2 असेल, 3 असेल, जेवढे ऑप्शन तुम्ही ऑन कराल तेवढे येत जातील. ठीक आहे. लेआउट 1 मध्ये यायचंय. लेआउट नावाची टॅब इथे विजिबल दिसेल आपल्याला, त्याच्यामध्ये येऊन रेक्टँग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथून इथपर्यंत ड्रॅग करून घ्यायचं आहे. सो ऑटोमॅटिकली जो व्ह्यू मॉडेल मध्ये तो इथे येईल. कधी कधी तुम्हाला इथे ग्रीड लाईन्स दिसतील, त्या ग्रीड लाईन्स दिसतात कारण इथे ग्रिड्स असतात, ग्रीड ऑन असते. त्याला ऑफ केलात की ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला लेआउट दिसू शकतं. ठीक आहे. सो लेआउट ड्रॉ केल्यानंतर त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं. सो लेआउट 1 वर आपल्याला राईट क्लिक करायचंय आणि इथे प्लॉट नावाचा ऑप्शन आहे, सो प्लॉट वर क्लिक करायचंय. टेम्पलेट असेल तर जस्ट इथे क्लिक केलं की आपल्याला मिळून जातं, पण नसेल तर लक्षात ठेवा इथे प्रिंटर्स ऑप्शन मध्ये मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर पेपर साईज इथे A3 साईज वर आपण प्रिंट करणार, सो A3 साईज इथे सिलेक्ट करायची आहे आणि बाकी गोष्टी ऍज इट इज आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर ड्रॉइंग ओरिएंटेशन लँडस्केप केला तरी चालू शकतं किंवा पोर्ट्रेट केला तर या वेने आपली ड्रॉइंग येणार. सो लँडस्केप मध्ये करू आणि त्याची प्रिंटआउट आपण काढूया आणि ओके वर क्लिक करा. नंतर जिथे आपल्याला ही सेव्ह करायची, जसं डेस्कटॉपवर मी फोल्डर बनवलाय SDR म्हणून, सो याच्यामध्ये आपण ही फाईल सेव्ह, माझं एक्सपेरिमेंट 1 ड्राफ्ट नावाने मी ही फाईल सेव्ह करणार. सेव्ह वर क्लिक करा. सो आता ही एक्सपेरिमेंट नंबर 1 जी फाईल आहे त्याच्यामध्ये ही सेव्ह झालेली असेल, ही बघा. सो ही फाईल आता आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह झालेली आहे. फक्त याच्यामध्ये काही चेंजेस करायचे, तुमचं नाव गाव जे असेल ते त्याच्यामध्ये चेंज करून घ्या आणि ही प्रिंटआउट रेडी आहे. कंट्रोल P प्रेस करा आणि याची A3 साईज वर प्रिंटआउट घेऊन टाका. सो या वेने आपले हे ड्राफ्टिंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. बेसिक टूल्स आपण यूज केले, जास्त ऍडव्हान्स जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर हा व्हिडिओ तेवढा युजफुल नाही, पण बेसिक टूल यूज करून आपण एक्झाम मध्ये कसं पास होऊ शकतो या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.